नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. आज माझं शनिवारचं रुटीन शेअर करण्यासाठी इथं घेतलं आहे. आणि आज आहे रमजान. इथं माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा. आणि इथं आज मी लवकरच सकाळी ब्लॉगला सुरुवात केली होती. तर हा टायमिंग सकाळी पहाटेचे 5:30 वाजले होते. आज जर लवकर उठले होते आणि म्हणलं सकाळचं आजचं रुटीन पण शेअर करू. त्यासाठी आज माझं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे इथं. रात्री किचन सगळा स्वच्छ करून घेतला होता आणि आज करणार होते हरभऱ्याची भाजी. आणि इथं मी डाळ पण भिजण्यासाठी टाकली होती. तर त्या अगोदर इथं मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. आंघोळीसाठी हीटर लावला होता. तर इथं मी किचनवरती नाही लावत, त्याच घरात लावत असते, पण आज इथं लावला होता हीटर. पण पाणी पण तापण्यासाठी ठेवलं होतं. पातेल्यातच पाणी तापण्यासाठी ठेवत असते, हीटर लावत असते. आणि इथं मी हरभरा पण संध्याकाळी भिजण्यासाठी टाकला होता. हरभराची भाजी करण्यासाठी चणे म्हणतात त्याला, चणे भिजण्यासाठी टाकले होते. आणि थोडीशी तूर मूग डाळ पण टाकली होती सांबार करण्यासाठी. आणि इथं अगोदर तर म्हणलं सकाळचं ब्रश करून घेऊ. इथं ब्रश करण्यासाठी घेतला होता. सकाळचं छान असं वातावरण वाटत होतं आज सकाळी त्यामुळं इथं मी आज म्हणलं ब्लॉगला पण सुरुवात करू, सकाळचं रुटीन छान इथं शेअर करू. इथं ब्रश करून घेतलेला आहे सकाळी. आणि त्यानंतर इथं मी घरातल्या कामाला पण सुरुवात केली होती लवकरच. आज म्हणलं सगळं आवरून घेऊ घरातलं. आणि इथं ब्रश झाला आणि थोड्या वेळ म्हणलं इकडचं बाहेरचं पण दार उघडलं होतं. सकाळी थोडीशी हवा छान येते, त्यामुळं म्हणलं इकडचे मग आता उन्हाळा सुरू झाल्यामुळं तर खिडकी सगळ्या चालूच असतात, अशा बंद नसतात, पडदा फक्त लावलेला असतो. पण इथं सकाळी मी असं छान पहाटच असं दार उघडून थोड्या बाहेर बघितलं. असे चालण्यासाठी लोक येतात बरं का. इथं असं चालतात सकाळचं, तेवढं जॉगिंग हे असं करतात. आणि त्यानंतर इथं मी एक ग्लास गरम पाणी नव्हतं केलं, थंडच पाणी घेतलं होतं. उन्हाळा चालू झाला आहे, सकाळी उठलं की पहिलं तर पाणीच असं पिऊ वाटतं. त्यामुळं मी ब्रश केला आणि इथं मी एक ग्लास थंड पाणी असं पिऊन घेतलेलं आहे. थोड्या वेळ बसले, छान वाटत होतं सकाळचं, शांत असं. सगळे झोपले होते. मोठा मुलगा उठला होता. आणि इथं पाणी पण पिलं, थोडा वेळ बसले. पाणी तापायला ठेवलेलं होतं. भांडे आज नव्हतेच काय, रात्री सगळे घासून ठेवले होते. आणि किचन पण सगळं स्वच्छ धुवून घेतलेला होता. त्यामुळं आज इथं निवांतच असं बसले थोडंसं उठल्यानंतर. आणि त्यानंतर इथं मग डाळ शिजण्यासाठी टाकली होती. रात्री डाळ भिजवली होती, त्यामुळं पातेल्यातच डाळ टाकली होती. इथं हळद मीठ टाकून पातेल्यात डाळ शिजण्यासाठी टाकली. आणि त्यानंतर इथं आंघोळ झाली. आणि आता डोकं पण म्हणलं विचारून घेऊ. केसांमध्ये ओले केस होते, असेच बांधून ठेवले होते, डोकं नव्हतं विचारलं, त्यामुळं जास्त इथं माझ्या केसांमध्ये गुत्ता झाला होता. तर आता सकाळीच म्हणलं निवांत असा गुत्ता पण केसातला काढून घेऊ. तर जास्तच असा गुत्ता झालेला होता. आणि केस पण असे भरपूर तुटले होते. आणि छान अशी तर वेणी घालून घेतली सकाळीच. फ्रेश झाली सकाळचं, छान आंघोळी झाल्यानंतर वेणी घालून घेतली. आणि त्यानंतर इथं मी क्रीम पावडर करून घेत असते आंघोळ झाली की. क्रीम पाऊंड्स पावडर हे दोन्ही असं छान लावून घेतलं. त्यानंतर इथं आवरून घेतलं सकाळचंच. आंघोळी झाल्यानंतर डोकं विचरून घेतलं आणि क्रीम पावडर छान असं इथं करून घेतले. आणि फ्रेश पण इथं छान झाले होते. आणि आता किचनमध्ये पण आले होते. डाळ शिजवून ठेवली होती. इथं डाळीवरती झाकलं होतं शिजताना, थोडंसं उतू गेलं होतं. तर हे पण म्हणलं अगोदर स्वच्छ करून घेऊ. मला वाटलं नाही उतू जायचं, बारीक गॅसवरती ठेवलं असतं, पण गेलं होतं उतू. तर हे पण सगळं इथं मी किचन पुसून घेतला फक्त असाच कपड्याने स्वच्छ सगळा. आणि आता इथं मी इडली पण करणार होते. आज रवा इडली करणार होते. तांदूळ काही भिजण्यासाठी टाकलेलं नव्हतं. तर आज सकाळी म्हणलं थोडंसं सांबर आणि इडली करू रव्याची. त्यासाठी इथं मी पातेल्यात डाळ शिजवून घेतली. किचन पण इथं स्वच्छ करून घेतलेलं आहे आता. आणि इथं घर पण झाडून मारून घेतलेलं आहे सगळं. एकच घर एवढं म्हणजे किचनच झाडून घेतलं. इकडं समोरचं बेडरूम आणि हॉल नव्हता झाडलेला, उठले नव्हते अजून. त्यामुळं मग इथं फक्त किचन झाडून घेतलं आणि साईडलाच लावून ठेवलं होतं आपलं सगळं झाडून. आणि रवा पण मला घेणार होते. आता इथं घर झाडून घेतलं आणि इथं रवा पण चाळून घेतलेला आहे. आपल्या मोठ्या चाळणीने चाळून घेतलेला, जी पुरणाची चाळण होती त्याने चाळून घेतलेला आहे. स्वच्छ होता रवा, काय नव्हतं आधी, त्यामुळे फक्त चाळून घेतलेला आहे इथं रवा पण. आणि छान अशी रवा इडली पण झाली होती आज खाण्यासाठी. तांदळाची इडली
पण छान होती, पण ही पण रवा इडली आज छान झाली होती, फुलली होती जास्त. आणि सांबार पण सिंपल असा केला होता. तर अगोदर तर इथं मी रवा चाळून घेतलेला आहे व्यवस्थित सगळा. आणि त्यानंतर इथं मोठ्या टोपमध्ये सगळं हे एक 10 मिनटं तरी मी सगळं मिक्स करून ठेवणार होते. दही आणि बस दही आणि थोडंसं जसं पाणी लागतं तसं पाणी टाकून सगळं इथं मिक्स करून घेणार होते. तर अगोदर रवा घेतला आणि त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. जितकं मला वाटतं 1.5 वाटी रवा असेल आणि 1 वाटी दही असेल. आणि हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलं आणि पाणी जास्त थोडंसं टाकलं, आणखी जसं लागतं तसं टाकलं. थोडंसं जास्त पण झालं तर काही नाही. 10 मिनटं ठेवणार होते, बरोबर होतं पीठ मग इडलीचं. पाणी जास्त झालं तरी रवा असल्यामुळं थोडंसं हे होतं. आणि छान असं इथं इडलीचं पीठ पण तयार करून घेतलं होतं. सकाळची कामं कशी निवांत करत होते, असं काही हे नाही आहे. दुपारचा स्वयंपाक येतं म्हणलं नंतर करता येईल, पण सकाळचं छान असं आवरून घेतलं. आणि इडली आणि सांबारचा नाश्ता म्हणलं सगळेच खातील त्यासाठी तर करण्यासाठी घेतला होता. आणि हे झाकून ठेवलं थोड्या वेळ. इडलीचं भांडं काढून घेतलेलं आहे. आता इथं मी जास्त म्हणजे थोडे दिवस झालं इडली केली नव्हती, पण भांडं घासून ठेवलेलं होतं. तरी पण मी असं भांडं जास्त दिवस ठेवलं की घासूनच घेत असते. भांड्याच्या साबण आपलं कात्याने स्वच्छ घासून घेऊन इडली करत असते. इकडं डाळ पण एका वाटीमध्ये काढून घेतली होती टोपमध्ये आणि पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आणि हे स्वच्छ असं इडलीचं भांडं पण घासून घेतलेलं आहे. स्वच्छ घासलेलं तर तरी पण धूळ हे असते, त्यामुळे तर मी घासूनच घेतलेलं आहे. घासून धुवून घेतलं. पातेलं बी तापण्यासाठी ठेवलं होतं. आणि आता बघत तरी टायमिंग झाला असेल 6:30 वाजले होते हे सगळं होईपर्यंत. 5:30 वाजल्यापासून सुरुवात केली होती ब्लॉगला. आणि माझं आजचं रुटीन थोडं असं शेअर केलं आहे छान असं, म्हणलं आज सकाळचंच. आणि इथं 1 कांदा, 1 टोमॅटो, भाज्या हे असं काही टाकलं नव्हतं. साधा सिंपल आपला सांबार मसाला टाकून छान इथं सांबार पण करून घेतलं होतं. चटणी पण काय अशी केली नव्हती, फक्त सांबार केला होता. आणि आजचं दुपारच्या जेवणात छान अशी चणे बटाट्याची भाजी करणार होते, हरभरे त्याची भाजी करणार होते भिजवून घेतलेल्याची. कांदा उभा कट करून घेतला, टोमॅटो इथं कट करून घेतलेला आहे. आणि इथं मी इडलीसाठी पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल तापलं की तेलामध्ये मी इथं मोहरी टाकलेली आहे. तेलामध्ये तेल तापलं की त्यानंतर जिरे, कढीपत्ता नव्हता त्यामुळे काही कढीपत्ता टाकला नाही. माझे मिस्टर कढीपत्ता आणत असतात भाजीला आणताना म्हणजे घेताना काही पण ह्यावेळेस काय आज आणला नव्हता कढीपत्ता. आणि फक्त मग आज जिरी मोहरी असंच टाकलं होतं. लसूण पण टाकला नाही, एकदम सिंपल आज केलेलं होतं. आणि कांदा टोमॅटो टाकलेला आहे. ते सगळं तेलात चांगलं थोडंसं मीठ टाकून परतून घेणार आहे. टोमॅटो चांगला तेलात फ्राय असं करून शिजवूनच घेणार होते, कारण मी डाळ शिजतानाच कधी पण टोमॅटो कोथिंबीर असं टाकत असते, पण आज काय टाकलं नव्हतं. तेलातच चांगलं असं फ्राय करून घेतलेलं आहे. हे मीठ टाकून टोमॅटो चांगलं शिजवून घेतलं आहे तेलातच. आणि इकडं तोपर्यंत पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आणि इडलीचं पीठ पण छान असं झालं होतं, रवा इडलीचं पण. हे पटकन पण होतं आणि छान पण होतं इडल्या. बरे जरी इडली खाऊ वाटली तरी पण हे पटकन इडलीचं पीठ तयार होतं त्यामुळं. आणि इथं 1 पॅकेट पूर्ण इनो टाकलेला आहे. थोड्या वेळा 10 मिनटं पीठ ठेवलं आणि नंतर इथं इडली करताना इनो टाकलेला आहे. हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं. आणि पाणी काय टाकलं नाही, फक्त चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय आपण कांदा कोथिंबीर पण टाकलं तर डोसे वगैरे पण थोडंसं पातळ करू शकतो, पण मी फक्त इडलीच करून घेतली होती. भाज्या पण टाकून छान होतं ते पण, तसं पण केलं तर. ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकून पण केलं तरी, डोसे वगैरे पण केले तरी, उत्तप्पा वगैरे केला तरी छान होतं. पण मी इथं इडलीच करणार होते. आणि इथं पाणी तापलं, थोडंसं मीठ इनो टाकला, सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलं. इकडं कांदा टोमॅटो पण तेलातच ठेवला होता. आणि असं 7 वाजेपर्यंत 7ला पण 10 मिनटं कमी होईपर्यंत इडली सांबार असं करून घेतलं होतं मी. लवकरच झालं होतं इडली सांबार. आणि आजचं रुटीन पण सकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत माझं शेअर केलेलं आहे. असं घरातलंच छान असं इडली सांबार केलं होतं आज. आणि इथं पाणी चांगलं तापलं की हे सगळं मी बरोबर 20 इडली झाली होत्या. 1.5 वाटी रवा आणि 1 वाटी दहीच्या 20 इडली तर अशा छान करून घेतल्या. आणि
हे चांगलं 10-15 पण नाही 10 मिनटंच ठेवलं असेल मी. 10 मिनटं हे चांगलं वाफाळून घेतलं आणि इकडं मी बारीक गॅस केला होता कांदा टोमॅटोला. कोथिंबीर पण तेलातच टाकली. सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं आणि इकडं सांबार पण झालेलाच होता आणि नाश्ता वगैरे परत मिस्टरांचं उरकल्यास मी करून घेतला. मोठ्या मुलाला आधी दिला होता आणि नंतर मी माझ्या मिस्टरांनी केला होता. आणि इथं मी चवीपुरतं मीठ, हळद आणि चटणी टाकून घेतलेली आहे. आता जितके आपल्याला सांबार करायचं आहे तितकंच. इथं मसाले पण टाकलेले, जास्त मसाले पण नाही. एक आपलं मसाला, हळद आणि सांबार मसाला थोडासा टाकलेला होता. एकदम थोडाच टाकला होता कारण सांबार जास्त केलेला नव्हता, त्यामुळे अंदाजेच थोडासा सांबार मसाला पण टाकलेला आहे. इथं छोटं पॅकेट सांबार मसाला आणलं होतं आधीच घरामध्ये, तेच टाकलं आणि डाळ शिजवून घेतली होती. आता हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं आणि डाळ पण याच्यामध्ये टाकली होती. तर थोडी रात्र भिजवून घेतल्यामुळे डाळ पण लगेच शिजली होती, जास्त वेळ लागला नाही. आणि ही अशी डाळ पण टाकून घेतली. थोडीशी राहिली होती तर पहिलं अगोदर पाणी टाकून थोडी डाळ म्हणजे घरटून घेतली आणि छान इथं डाळ पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली. आणि इकडे इडली पण होत होती आणि असं छान आजचा नाश्ता इडली सांबार असं करून घेतलं आणि इडली पण छान अशी फुलली होती. सांबार पण थोडाच असा केला होता, इडली पुरताच केला होता. तर अशा इडल्या छान झाल्या होत्या, सॉफ्ट एकदम झाल्या होत्या. आणि खाण्यासाठी पण इथं मोठ्या मुलाला पण दिलं, मी माझ्या मिस्टरांनी पण खाल्लं. खाऊन घेतलं, नाश्ता करून घेतला. हा टायमिंग असेल 8 वाजले असतील. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.